आज फायनली किचनचा जो फर्निचरचा कलर आहे तो सिलेक्ट केला मी. पण त्याच्या अगोदर सकाळी ते विचार करत बसले होते की भाजीला आज काय करायचं, कारण की शनिवारी मी बाजारात गेलेच नव्हते ह्यावेळेस. फ्रीजमध्ये थोडीशी भेंडी होती, पण ती दोघा-तिघांना पुरेन एवढीच होती. मग तीच बनवायचं ठरवलं आणि परत दुसरी एक भाजी बनवायची होती. मकाचं जे कणीस होतं ते होतं सोललेलं, ते म्हणलं थोडंसं डब्याला देता येईल. फ्राय करून घेतलं थोडंसं तेल टाकून, त्याच्यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो टाकलं, चिली फ्लेक्स टाकले आणि मीठ टाकून फ्राय केलं. तसे स्वीट कॉर्न कसेही भाजा, नुसतं मीठ टाकून भाजा तरी टेस्टी लागतात. तरी ते मी भेंडीची भाजी सिंपल अशी बनवत असते. कढईमध्ये तेल गरम झाले की जिरे मोहरी टाकून घेतले, छान तडतडले की कांदा आणि लसूण याच्यामध्ये टाकून घेतला, छान परतून घेतली खमंग तळेपर्यंत. त्याच्यानंतर चिरलेली भेंडी याच्यामध्ये ॲड केली, 2 मिनिट असंच परतून घेतलं, थोड्या वेळाला झाकून ठेवलं आणि वाफली चांगली की त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले ॲड करते मी. लाल तिखट, हळद, धने पावडर आणि चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि छान सुटसुटीत मोकळी अशी भेंडीची भाजी बनवून तयार होती. त्याच्यानंतर मग ह्यांचा डब्बा जे आहे ते भरायला घेतला. प्रक्षिताला भेंडीची भाजी खूप जास्त आवडते, तिचा टिफिन अगोदरच भरला होता आणि प्रियांला पण अगोदरच दिला होता डब्बा. हे सगळ्यात लास्टला डब्बा असते यांचा. आणि त्याच्यानंतर डाळ कांद्याची एक भाजी बनवली होती. आता भाजीपोळी खायचा कंटाळा येत होता, म्हणून आमच्यासाठी इथे नाश्त्याला पोहे बनवले. मस्त असा नाश्ता केला. त्याच्यानंतर गेले होते आमच्या नवीन घराकडे, जिथे फर्निचर चालू आहे किचनचं. कलर चॉईस करायचा होता मला. तसं अगोदरच मी कलर चॉईस करून ठेवला होता, पण एवढे समोर कलर चार्ट बघितल्याच्यानंतर थोडं कन्फ्युजन होतं. मग पिस्ता कलर जे आहे ते माझा फायनल झाला, लाईट पिस्तामध्ये. बघूया आता फायनल लुक कसं दिसतं. तर त्याच्यानंतर घरी येऊन मार्केटमध्ये गेले होते. आता नेक्स्ट व्लॉग असेल आपला जन्माष्टमी निमित्त.